जय श्रीराम। काल सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे यांचं अहिल्यानगर या ठिकाणी हिंदुत्ववादावर जाहीर असं प्रखर व्याख्यान झालं। अतिशय सुंदर शब्दशैलीमध्ये त्यांनी हिंदुत्ववादावर आपलं व्याख्यान त्यांनी केलं। पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची किती गरज आहे आपल्या भारत देशासाठी त्यांनी आपल्या या व्याख्यानातून आपल्या समोर मांडलेलं आहे। आपण हे व्याख्यान जरूर ऐका। जय श्रीराम। वही देश पे राज करेगा। 22 जानेवारी 2024 पासून देशात एक मोठा बदल झालाय। अयोध्येमध्ये भगवान श्री रामचंद्र प्रभू विराजमान झाले आणि मी हिंदू धर्माच्या प्रचारार्थ धनश्रीताई महाराष्ट्रातल्या गावागावात पोहोचतोय आणि गावात गेल्यानंतर बदल असा दिसतोय की छोट्याशा एखाद्या वाडीमध्ये, वस्तीमध्ये, गावामध्ये, शहरामध्ये प्रवेश केल्याबरोबर चौकात चौकात भगवे झेंडे दिसतात। हा 22 जानेवारी 2024 पासून झालेला देशातला बदल आहे। आणि शेवटी सगळे संघर्ष हे झेंड्यासाठीच असतात। आपल्या लक्षात येत नाही पण इतिहासातले सगळेच संघर्ष हे झेंड्यासाठी आहे। एखादा राजा जेव्हा दुसऱ्या राजाचं राज्य काबीज करायचा तेव्हा पहिला जर काय व्हायचा तिथला बदल तर जुन्या राजाचा झेंडा उतरायचा आणि नव्या राजाचा झेंडा फडकायचा। आणि म्हणून भगवा ध्वज फडकावा ही जी तुमची आमची भावना आहे। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती व्यासपीठावर विराजमान आहे। मला फार अभिमान वाटला की तुमचं आमचं दैवत आपण व्यासपीठावर ठेवलंय। कारण काल परवापासून मी असे पण व्हिडिओ पाहतोय की याच महाराष्ट्रामध्ये एका कार्यकर्त्यानं आपल्या नेत्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देण्याचा प्रयत्न केला तर तो नेता छत्रपती शिवाजी महाराजांचं वावडं असल्यासारखं शिवरायांपासून अंग आपलं चोरायला लागला। हे पाहिल्यानंतर खूप वाईट वाटलं। पण तुम्हालाही प्रश्न पडला असेल की त्या नेत्याने अशी भूमिका का घेतली। त्याचं कारण आहे त्या नेत्याला माहित आहे की आपण जर शिवरायांना जवळ केलं किंवा आपण शिवरायांच्या जवळ गेलो तर आपलं करिअर अडचणीत येईल। आणि म्हणून करिअरची काळजी करत असताना काही नेते शिवरायांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतात, स्वतःही जवळ जात नाही। पण हिंदुस्थानात जन्माला आलेला हिंदू ज्याला खात्री आहे माझ्या अंगामध्ये रक्त हे हिंदूचं आलेलं आहे, त्याला जर विचारलं ना तर त्याचं उत्तर एकच आहे, शिरल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची। अहो महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्र। जो छत्रपती शिवाजी महाराजांपासून लांब पळण्याचा प्रयत्न करतो त्याला हा महाराष्ट्र मातीत गाडल्याशिवाय राहत नाही। हे अनेकांना माहित नाही। वाईट वाटतं या महाराष्ट्रामधले काही नेते करिअर अडचणीत येईल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नामोल्लेख करायचं टाळतात भाषणात। अरे कोणतं लांगुल चालन आहे, कुठे गेली तुमची अस्मिता?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या महाराष्ट्रात जेवढे म्हणून कोणी महापुरुष जन्माला आले, मग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकमान्य टिळक असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, लहुजी वस्ताद साळवे असतील, या सगळ्यांना जर विचारलं ना तुमचा आदर्श कोण आहे, सगळ्यांचं उत्तर एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज. हे महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना चांगलं कळालं. त्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले माहितीये? अनेक लोक म्हणत होते यांना मठात पाठवून द्यायचंय, यांना हिमालयात पाठवून द्यायचंय, यांना भजन करायला पाठवून द्यायचंय. पण ते व्यक्तिमत्व लढत राहिलं आणि त्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. कशाच्या जोरावर झाले माहितीये? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या जोरावर झाले. योगी आदित्यनाथांचं असं एक भाषण दाखवा ज्या भाषणामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करायचं टाळतात. करतातच. भाषण उत्तर प्रदेशमध्ये असो, भाषण महाराष्ट्रात असो, कुठेही असो. मागे त्या आग्र्याला एक म्युझियम तयार करण्यात आलं धनश्रीताई. त्या म्युझियमला मुघल म्युझियम असं नाव देण्यात आलं होतं. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये कडाडले. कोणतं मुघलांचं म्युझियम? इथे मुघलांची संस्कृती चालणार नाही, तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती चालली पाहिजे. योगी आदित्यनाथांनी त्या मुघल म्युझियमचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम हे नाव केलं. आणि म्हणून आम्ही जे ओरडतोय ना की जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, ही भावना का गरजेची आहे माहितीये? अनेक जण म्हणतात नावात काय, नावात काय, नावात काय. त्याला म्हणतोय बापाचं नाव बदलून बघ ना, मग आई कशी जोडती बघ. आवडेल का कुणाला? ती आई घरात घेईल का? नाही व नाही, काय नावात काय ठेवलं, आजपासून माझा बाप रामराव नाही शामराव आहे. ती आई घरात घेईल का? अरे नावातच सगळं आहे. आणि मी अभिमानानं सांगतो, आपल्या शेजारचा जिल्हा जुनं औरंगाबाद, आपला जिल्हा जुनं अहमदनगर, या शहरांचे नावं जी बदलली ना, औरंगाबादचं छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, अहमदनगरचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर झालं. का झालं माहितीये? फक्त या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आहे म्हणून झालं. मागच्या एका भाषणात सन्माननीय राजसाहेब ठाकरे सुद्धा म्हणाले की जरी कोर्टानं निर्णय दिला होता की रामचंद्र प्रभूंचं मंदिर अयोध्येत झालं पाहिजे, तरी सुद्धा भगवान श्री रामचंद्र प्रभूंची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना अयोध्येतील भव्य मंदिरात करण्याची दानत ताकद फक्त त्या 56 इंचाच्या छातीत आहे नरेंद्रभाई मोदी. आपल्या सुद्धा जिल्ह्यांचे नामांतरण जेव्हा झाले तेव्हा उपोषण का झाली माहितीये? नरेंद्रभाई पंतप्रधान आहे म्हणून उपोषण झाली. नरेंद्रभाई पंतप्रधान नसते ना तर दंगली झाल्या असत्या, एवढं वाक्य लक्षात ठेवा. कारण हा बाबा सर्जिकल स्ट्राईक वाला आहे. हा बाबा गुन्हेगाराला सुट्टी देणारा नाहीये. म्हणून कोणी उपोषण केले, कोणी सह्यांच्या मोहिमा चालवल्या, कोणी वेगवेगळ्या पद्धतीचे शांतीत आंदोलन केली. त्याचं एकमेव कारण राजा पराक्रमी आहे. योगी आदित्यनाथ तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो. मी आता मागच्या 15 दिवसांपूर्वी अयोध्येला गेलो होतो. भाऊ लखनौ विमानतळावर उतरलो, तिथून 150 किलोमीटर अयोध्या आहे. तर बाय कार मी तिकडे चाललो होतो. एक रेंटनी गाडी होती. तो ड्रायव्हर उत्तर प्रदेशचा राहणारा, हिंदी बोलणारा. तर गाडीत बसल्यानंतर मला काही करमे ना, म्हणून मी आपलं म्हटलं गप्पा मारावा. म्हणून त्याला म्हटलं या के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ है ना? हा वही है. कैसा चल रहा है? अरे बहुत अच्छा चल रहा है.
जब से योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बने उत्तर प्रदेश का चेहरा बदल गया है, बहुत अच्छा हो रहा है। परत मी म्हणालो लेकिन उनको शुरू में बहुत तकलीफ हुई। हाँ, बहुत तकलीफ हुई, रोए वो, संसद में वो रोए थे। पुन्हा मी म्हणालो संत आदमी है योगी आदित्यनाथ, और संत को तकलीफ देना अच्छी बात नहीं है। मी असं म्हणाल्यानंतर तो उत्तर प्रदेश मधला ड्रायव्हर काय म्हटला माहिती मला, हा महाराज आप बराबर बोल रहे हैं, योगी आदित्यनाथ संत आदमी है, लेकिन महाराज जी योगी आदित्यनाथ ऐसा वैसा संत नहीं है, छत्रपती शिवाजी वाला संत है। माझ्या अंगावर काटा आलं। मी गेलोय लखनौ मध्ये, उत्तर प्रदेश मधल्या एका भाड्याच्या गाडीत बसलोय, आणि तिथला ड्रायव्हर जेव्हा त्याला शूरत्वाचं उदाहरण द्यायचंय, वीरत्वाचं उदाहरण द्यायचंय, तेव्हा उत्तर प्रदेश मधल्या ड्रायव्हरला महाराष्ट्रात यावं लागतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं। इतका मोठा माझा राजा आहे, आणि त्याच्यापासून जे पळ काढताय ना, त्यांना त्यांची लायकी दाखवलीच पाहिजे। काल परवापासून माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलला मोदीजींना पंतप्रधान करायचंय, मोदीजींना पंतप्रधान करायचंय, मोदीजींना पंतप्रधान करायचंय अशा जेव्हा पोस्ट सुरू झाल्या, तेव्हा काही गांडू लोकांचे मला फोन यायला लागले की तुम्ही कीर्तनकार आहे, तुम्हाला राजकारणाशी काय कर्तव्य आहे, तुम्ही प्रबोधनकार आहे, तुम्हाला राजकारणाशी काय कर्तव्य आहे। मी म्हणालो मी कीर्तनकार आहे म्हणूनच म्हणतोय मोदीजींना पंतप्रधान करायचंय। का माहितीये, मी इतिहास सांगतो। 400 वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामी जाहीरपणे सांगतात, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू आणि अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी। हे रामदास स्वामींनी जाहीरपणे सांगितलं। जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांनी जाहीरपणे सांगितलं, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जाहीरपणे सांगितलं, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे। आमच्या साधू संतांनी आम्हाला शिकवलंय, जो धर्माच्या वाटेने चालला, जो सत्याच्या मार्गाने चालला, जो न्यायाच्या मार्गाने चालला, त्याचा जाहीर प्रचार केला पाहिजे। मग माझं मत आहे, समर्थ रामदास स्वामी जर शिवरायांचं कौतुक करू शकता, जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक करू शकता, तर 2024 मध्ये हिंदू धर्मासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींचं कौतुक संग्राम बापू भंडारे का करू शकत नाही? हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच समजलं पाहिजे। आज दुर्दैव असं आहे, आपल्या समाजाची सर्वात मोठी अडचण अशी आहे की आपण आहे ना स्वतःपुरता विचार करतो, स्वतःपुरता, आणि इथंच वाटोळं झालेलं आहे। अहो, मी कपाळाला गंध लावल, मी देवाचं दर्शन करल, मी परस्त्रीकडे वाईट नजर करून पाहणार नाही, मी चोरी करणार नाही, मी धर्मानं वागल। संतांनी आपल्याला हे नाही शिकवलं। संतांनी आपल्याला काय शिकवलं माहितीये? तुम्ही तर धर्मानं वागा, पण जिहाद यांचा खात्मा करणं हे सुद्धा तुमचंच कर्तव्य आहे। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। जातीवंत पुरुषाचं कर्तव्य काय माहितीये? स्वतः धर्मानं वागत असताना अधर्माचा नायनाट करणं हे जातीवंत पुरुषाचं कर्तव्य आहे। तुम्हाला आम्हाला शेपूट घालून बसायला नाही लावलेलं, तुम्हाला आम्हाला मुख गिळून बसायला नाही लावलेलं, तुम्हाला आम्हाला धर्माच्या वाटेने चालत असताना अधर्माचं खंडन सुद्धा करायला शिकवलंय, आणि तिथं आज आपली लोक कमी पडतायत। काय शिकवलं तुकाराम महाराजांनी? भले तरी देऊ कासेची लंगोटी। आम्ही इतक्या मोठ्या मनाचे असलो पाहिजे की चांगल्या माणसाला अतिथी देवो भव, एखादा याचक म्हणून आला आणि द्यायला जर काहीच शिल्लक नसेल तर अंडरपॅन्ट देऊन टाकावी, तेवढी तर राहते ना शिल्लक, देऊन टाक, तू नागणार आहे, इतका परोपकारी हो। पण हा
एखादा खांद्यावर घेतल्यावर जर कानात मुतायला लागला ना तर त्याच्या डोक्यात काठी घालतो ना, त्याला हिंदू म्हणतात. तुमच्या आमच्याकडे विचारांची भेसळ झाली. संतांचे विचार लोकांपर्यंत नीट पोहोचे ना, लोक समजावून घ्यायना. अरे भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाटाळाच्या माती हाणू काठी. मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेद व्हायचं. तुम्ही धर्मानं वागत असताना अधर्माशी सामना सुद्धा तुम्ही केला पाहिजे. आणि तुम्ही जे म्हणता ना, आपल्याला जे शिकवलंय ना, देव पाहून घेईल, देव पाहून घेईल, देव पाहून घेईल. देव कधी पाहून घेतो माहितीये? जेव्हा त्याचा भक्त परीक्षेत पास होतो ना, तेव्हा देव पाहून घेतो. देव लाचाराला मदत करत नाही, देव शंडाला मदत करत नाही, देव पराक्रमी माणसाला मदत करतो, देव भक्ताला मदत करतो. सर्व लोक म्हणतात देव पाहून घेईल, देव पाहून घेईल. आणि मी तुम्हाला खात्री सांगतो, देव पाहतोच, पण देव आहे ना आधी भक्ताची परीक्षा सुद्धा पाहतो. बरं, देवाने भक्तांच्या परीक्षा पाहिल्या आणि मग देव प्रसन्न झालाय. मी माझ्या हिंदू धर्म बांधवांना आज एक अत्यंत आपल्या धर्मातलं महत्वाचं वाक्य सांगून जातो. आज प्रबोधनाच्या निमित्तानं फिरत असताना अनेक तरुण सहकारी मला संपर्क करतात. मला म्हणतात, बापू हे लव्ह जिहादचे प्रकरण लय वाढायला लागले हो, हे लँड जिहादचे प्रकरण लय वाढायला लागले हो, हे ख्रिश्चन मिशनरी मोठ्या प्रमाणात धर्मांतरण करताय हो. बापू कसं होईल हो, पुढं टिकल का आपला हिंदू धर्म? मी त्या माझ्या भावाला सांग, त्याचं तळमळीचं बोलणं आहे, त्याचं काळजीचं बोलणं आहे. त्याला मी समजून सांगत असतो की बाबा, हा धर्म संपवण्यासाठी ना अनेकांनी प्रयत्न केलाय, पण हा हिंदू धर्म आहे ना संपला नाही. जेव्हा रावणासारखा राक्षस जन्माला आला तेव्हा भगवान श्री रामांनी अवतार घेऊन धर्म टिकवला. जेव्हा कंसासारखा राक्षस जन्माला आला तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेऊन धर्म टिकवला. आणि जेव्हा अब्दुल्लासारखा राक्षस जन्माला आला तेव्हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेऊन धर्म टिकवला. हा हिंदू धर्म कधीच संपणार नाही का? हा सनातन आहे, हा अनादी आहे, हा 1200 वर्षात जन्माला आलेला धर्म नाही. मी सांगू तुम्हाला, अजून पुढचे ना अनेक वर्ष देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, एकनाथराव शिंदे साहेब असले प्रधानमंत्री ना असले मुख्यमंत्री राहिले ना, माझं वाक्य लक्षात ठेवा, थोड्या वर्षांनी या भारताला हिंदू राष्ट्र घोषित केलं जाईल, केलं जाईल. आणि त्याचं कारण तुम्हाला सांगतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये स्वतः गोपालकृष्णांनी सांगितलं, यावती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा माझा भक्त धर्माचरण करत राहतो, सत्यानं वागत राहतो, पण जेव्हा जेव्हा तो अडचणीत येतो आणि अधर्म बोकाळू लागतो तेव्हा तेव्हा माझ्या भक्तानं घाबरून जायचं नाही, त्याने त्याच्या धर्माशी एकनिष्ठ राहायचं. माझा भक्त जेव्हा अडचणीत येतो तेव्हा हा पठ्ठ्या स्वतः रणांगणात उतरतो, हे भगवंताने सांगितलेलं आहे. देवाने दिलेली खात्री आहे की जेव्हा अडचणीत येईल धर्म तेव्हा मी स्वतः रणांगणात उतरल. म्हणून मी माझ्या सकल हिंदू बांधवांना सांगतो, इतके धर्मनिष्ठ राहा, इतके धर्मनिष्ठ राहा. खात्री बाळगा की जेव्हा माझ्यावर संकट येईल ना, मला मगाशी सांगितलं माझ्या भावंडांनी की आमच्यावर मोके लावायची तयारी चालली होती, आम्हाला किमान 10 वर्ष तुरुंगात सोडू अशी प्रयत्न चालू होते, पण माझ्या भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी सरकारच बदलून टाकलं महाराष्ट्रातलं. अरे देव येतो, ज्यांना मोके लागणार होते ते 2 तासात बाहेर, देवच आला ना. देवच हो सत्ता आहे, पराजित नाही. धनश्रीताई, एखादी कंपनी 2 वर्षाची गॅरंटी देते, माणसाने तयार केलेली असते कंपनी, पण माणूस 2 पैसे जास्त देऊन ती वस्तू खरेदी करतो का? कंपनीने गॅरंटी दिली 2 वर्षाची. अरे माणूस आहे, मरणार आहे, मेला 6 महिन्यात कंपनी डुबली मग, पण तरी माणूस माणसावर विश्वास ठेवतो आणि त्या कंपनीची वस्तू खरेदी करतो. तसा आहे ना,
जर माणूस माणसावर विश्वास ठेवत असेल तर हिंदू धर्मात जन्माला आलेल्या प्रत्येक बांधवानं जगाच्या बापावर देवावर विश्वास ठेवला पाहिजे का हा धर्म कधीच संपणार नाहीये, तो हिंदू धर्म आहे. स्वतः खात्री दिलेली, पण त्यासाठी अगोदर भक्तांना संघर्ष करावा लागतो. आपल्याला मी कशासाठी आज इथं उभा आहे माहितीये, हातावर हात ठेवून बसले हो लोक, सरळ म्हणतात मोदी प्रधानमंत्री होणारच, मोदीचं सरकार येणारच आहे. अरे पण तुझा वाटा काय त्याच्यात, तुझं काहीतरी योगदान असायला पाहिजे का नाही. रामायणातला प्रसंग सांगतो, जेव्हा तो राम सेतू बनवायचं काम चाललं होतं, भले भले योद्धे मोठे मोठे पर्वत उचलून त्या समुद्रामध्ये टाकत होते, आणि त्या सगळ्या योद्ध्यांचं ते कार्य एका खारुताईने पाहिलं, खारुताईने. आणि ती खारुताई, मला पण ह्या धर्मयुद्धात सहभागी व्हायचंय, या न्यायाच्या युद्धात सहभागी व्हायचंय, जिथं स्त्रीवर अन्याय झाला त्या नराधमाला गाडा शिकवायचा आहे. ती खारुताई आहे ना, तिच्या छोट्याशा तोंडामध्ये खडा उचलायची आणि समुद्रात नेऊन टाकायची, छोट्याशा तोंडामध्ये खडा उचलायची आणि समुद्रात नेऊन टाकायची. एका योद्ध्याने तिला विचारलं, काय ग, हसला तिच्यावर, तिची चेष्टा केली. अगं तुझं शरीर केवढं, तुझी पात्रता केवढी, आणि निघालीस तू बांधायला. अगं तुझा खडा समुद्रात कुठं तळाला जात असेल तुला माहित तरी आहे का. ती खारुताई काय म्हटली माहितीये का, मला माहित आहे माझं शरीर छोटं आहे, माझं तोंड छोटं आहे, पण मी छोटासा खडा त्या समुद्रामध्ये का नेऊन टाकतेय माहितीये, भविष्यात आहे ना, जेव्हा जेव्हा माझ्या रामाचं चरित्र सांगितलं जाईल आणि रामसेतूचा प्रसंग कीर्तनकार, कथाकार, व्याख्याते आपल्या भाषणातून सांगत राहतील ना, तेव्हा आहे ना त्यांना त्या रामसेतूच्या योगदानामध्ये माझ्या छोट्या खारुताईचं नाव घ्यावाच लागल. ती खारुताई अमर झाली. आज रामायणामध्ये त्या खारुताईचा नामोल्लेख करावा लागतो. त्या खारुताईला जे कळालं ते आपल्याला कधी कळणार आहे. तुम्ही म्हणता आम्ही काय करू शकतो, काय करू शकतो, काय करू शकतो. आज सोशल मीडिया सारखं माध्यम आहे. अहो माझ्यासारखा कीर्तनकार कोणत्याही गावात गेला आणि गोड गोड गप्पा मारल्या ना, त्याला कुणी 15-20 हजार देतंय. पण मी काय म्हणतोय माहितीये, मला धर्माच्या कार्याला हातभार लावायचा आहे. मी माझ्या व्हॉट्सअपचा डीपी नरेंद्रभाई मोदींचा ठेवून टाकला. मी माझ्या इंस्टाग्रामला नरेंद्रभाई मोदींचे व्हिडिओ टाकतोय. मी भेटल त्याला सांगतोय देशाला मोदींची गरज आहे. मग मी काय म्हणतो, तुमचं स्टेटस व्हॉट्सअपचं जास्त नाही, पण 25-30 तर लोक पाहत असतील. नाहीच कोणी पाहिलं मेवणी तर पाहती, नाही कोणी पाहिलं दाजी तर पाहतो. मग मी काय म्हणतो, आपण करू ना प्रबोधन, जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचता येईल. माझं मत आहे 4 जून 2024 पर्यंत प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला, ट्विटरला फक्त आणि फक्त नरेंद्रभाई मोदीच असले पाहिजे. त्याला अधिकार आहे गुलालाच्या मिरवणुकीत नाचायचा, त्याला अधिकार आहे आम्ही मोदींना पंतप्रधान केलं म्हणायचा. हे कधी होणार हो आपल्यात बदल. आपलं नुसतं चमडी बाचाव आहे, चमडी बाचाव. आणि या चमडी बाचावमुळे ना देश पारतंत्र्यात गेला. मुघलांनी लुटला, डचांनी लुटला, पोर्तुगीजांनी लुटला, इंग्रजांनी लुटला. का माहितीये आपल्याला काय करायचं, आपल्याला काय करायचं, आपल्याला सगळे सारखे, सगळे सारखे. अरे सगळे सारखे म्हणत म्हणत आज वाटोळं झालं ना एवढं. आज हिंदूंच्या देशामध्ये हिंदूंना न्याय मागण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आणि पुढच्या काळात आहे ना भाऊ, आता आहे ना थोडे दिवस संघर्ष करायचा आहे. पुढच्या काळात आहे ना योगी आदित्यनाथ, एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार ही असली माणसं आहे ना, फक्त बारामतीत, साताऱ्यात, उत्तर प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये नाही जन्माला येणार, तर पुढच्या काळात नरेंद्र मोदी सारखे आणि योगी आदित्यनाथासारखे पोरं आहे ना घराघरात जन्माला येणार आहे. कारण काही पुढची पिढीला कट्टर आहे. आता लहान पोरग सुद्धा आम्ही गावात गेलो ना, आम्हाला ते बापू जय श्रीराम. बारीक बारीक पोरं
बारीक बारीक पोर आम्हाला बघून म्हणतात जो राम को लाए है हम उनको लाएंगे. पुढच्या काळात हीच पोरं निवडणुकीमध्ये विजयी होणार आहे आणि हीच पोरं आहे ना कलेक्टर होणार, पोलीस होणार, कॉन्स्टेबल होणार. आपलं काय झालं माहितीये का साहेब मंडळी, आपण आहे ना संक्रमित वातावरणात मोठे झालो, त्यामुळे आपण कन्फ्युज होतो. काय खरं काय खोटं, काय खरं काय खोटं. पुढची पिढी अशी राहील ना आता प्रशासनातली सुद्धा, जर गायींच्या कत्लीसाठी जाणारी एखादी गाडी पोरांनी अडवली आणि पोलीस तिथं पोहोचले ना, दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी काय राहील माहितीये का, चकमकीमध्ये ड्रायव्हरचा एन्काउंटर करावा लागला. हे माझा शब्द आहे. कारण पुढची पिढी ना निष्ठावंत असणार आहे की या देशात गावं विश्वस्य मातर, गाय विश्वाची माता आहे. आईच्या नंतर आम्ही गाईला मानतो. हे संस्कार, हे बाळकडू आता नव्या पिढीला जन्मापासून जर भेटलं ना, तर गाईचं मांस घेऊन चालणारा ड्रायव्हर या महाराष्ट्रात जिवंत राहू शकणार नाही पुढच्या काळात. फक्त काही दिवस संघर्ष करायचा, काही दिवस निष्ठेने काम करायचंय. कामाला लागा. या देश अरे कोणाला प्रधानमंत्री करायचं, किती सरळ आहे राव. आज प्रचार करण्यासाठी इतकं सुपीक वातावरण आहे ना. 56 इंचाची छाती आहे मोदीची. इतका पराक्रमी आहे की जगभरातले राष्ट्रपती म्हणताय असा नेता आमच्या देशात जन्माला यायला पाहिजे. पाकिस्तान आज मोदींचा प्रचार करायला इतका वाव आहे, प्रत्येकाला वाव आहे. दुकानदाराला वाव आहे, नोकरदाराला वाव आहे, कीर्तनकाराला वाव आहे. का सांगू, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून पाकिस्तानचा देश, पाकिस्तान सारखा देश महाराष्ट्रात, हिंदुस्थानात बॉम्बस्फोट करायचे स्वप्न पाहत नाही, तर कोणीतरी आम्हाला आटा देईल का खायला याची चिंता करतोय. किती वाव आहे, किती वाव आहे आपल्याला मोदीजींचा प्रचार करायला. अहो ते प्रधानमंत्री झाले, ते पंतप्रधान झाले म्हणून अयोध्येतलं भगवान श्री रामचंद्र प्रभूंचं देऊळ झालं. आणि ते प्रधानमंत्री होतील ना, तेव्हाच काशीतलं शिव मंदिर पण होणार आहे आणि तेव्हाच मथुरेतलं श्रीकृष्ण मंदिर पण होणार आहे. देशात काय बदल झाला माहितीये, लहान लहान पोरांचे पूर्वी आदर्श कोण होते, आपल्या देशात जन्माला आलेल्या लहान लहान पोरांचे पूर्वी आदर्श कोण होते, आयरे गैरे हिरो हिरोईन. अजून थोडे पुढे गेले तर हॉलिवूडचे आयर्न मॅन, सुपरमॅन, स्पायडरमॅन. पण देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी झाले ना, तेव्हापासून आमच्या देशात जन्माला आलेल्या पोरांचे आदर्श आयर्न मॅन, सुपरमॅन, स्पायडरमॅन नाहीये, तर हनुमान आहे. गावागावात हनुमान चालीसा सुरू झाले, गावागावात देऊळ स्वच्छ झाले, गावागावात रामाचं राज्य आणायचं हे स्वप्न पाहायला सुरुवात झाली ना, ती नरेंद्रभाई मोदींमुळे झाली. शेवटी तुमचा राजा कसा आहे यावर प्रजा ठरत असते. राजा जर नामर्द झाला तर पोरं काय स्वप्न पाहतील, काय स्वप्न पाहतील, काय तर अरे किमान काही टॅलेंट तर पाहिजे. मी तर म्हणतोय मोदीचा इतका प्रचार करा, इतका प्रचार करा. कुणी जर विचारलं ना मोदीजींचा का प्रचार करताय, म्हणायचं विरोधी चेहराच नाही हो दुसरा. आणि मोठे मोठे आहेत, तुम्ही काही पण म्हणा, तुम्हाला पटेल किंवा नाही, पण या महाराष्ट्राचा नेता आहे ना राजसाहेब ठाकरे, उगीच कधीच बोलत नाही, कधीच बोलत नाही. ते व्यक्तिमत्व बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेलं आहे. त्या व्यक्तिमत्वाच्या प्रत्येक बोलण्यामागे अभ्यास असतो. आणि राजसाहेब ठाकरेंसारखा नेता जर म्हणत असेल की या देशाला नरेंद्रभाई मोदींशिवाय पर्याय नाही, तर तुमच्या आमच्या सारख्या तरुण पोरांनी डोळे झाकून त्या वाक्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही सगळे इथं जमले ते मोदी समर्थक आहे. खरं तर माझ्या भाषणाची गरज शेजारच्यांना आहे. मग तुमच्या पुढे मी का तोंड वाजवतोय माहितीये का, उद्या तुम्ही शेजारच्यांचं प्रबोधन करायचंय म्हणून तोंड वाजवतोय. संग्राम बापू निघून जाणार आहे, तुम्ही सगळे भावंड आहे माझे, पण तुमच्या पुढे मी तोंड का वाजवतोय, उद्यापासून तुम्हाला कामाला लागायचंय.
लागावंच लागणार आहे. म्हणू नका मोदीजी पंतप्रधान होणारच आहे, मोदीजी पंतप्रधान होणारच आहे. मी किती योगदान देणार आहे? किती तारखेला आहे रे निवडणूक? 13 मेला. सांगतो तुम्हाला, गावात घरात पार जे मारायला टेकलंय ना त्याला सुद्धा मतदान केंद्रात घेऊन जायचंय. मेलं तर मरू द्या ना मतदान केंद्रात. असंही मेल्यावर त्याचा 52 वर्ष श्राद्धच होणार आहे. मतदान केंद्रात जर मेलं ना त्याचं स्मारक लावू चौकात, लोकशाहीसाठी शहीद करून घ्या, अमर करा त्याला, अमर. आपण म्हणतो आम्ही लय शिकलो, देश लय भारी चाललाय, पोरांचे शिक्षण झाले. अरे मागच्या आकडेवारी पाहिलं मी, काही जिल्ह्यांमधल्या ज्या निवडणुका झाल्या 30%, 50%. काय हा निवडणुकीची आकडेवारी, काय टक्केवारी आहे? समाज सुशिक्षित झाला आपण कधी म्हणू माहितीये का? जेव्हा 13 तारखेला निवडणूक होईल आणि दुसऱ्या दिवशी आहे ना सोशल मीडियावर, इलेक्ट्रॉनिक मीडियावर, प्रिंट मीडियावर बातमी लागल की अहिल्यानगर शहरातून 100% मतदान झालं. सरळ आपलं गणित झालंय. नेत्यांचे कार्यकर्ते फिरतील, नेते फिरतील, आपलं काय काम आहे? अरे देश तुझा आहे. तू मोदीला पंतप्रधान केलं तर पुढे सोन्याचे दिवस तुला पाहायला भेटणार आहे. नाहीतर आहे ना मोदीजी आहे म्हणून तुम्ही आम्ही अभिमानानं कपाळाला टीप आले ना, सगळा भाईचारा आहे. मग भाईचारा म्हणजे काय? ते भाई आणि आपण चारा. लहान भाऊ येतो, लहान भाऊ येतो, लहान भाऊ आहे, लहान भाऊ चढतोय. किती लवचियाचे किस्से झाले. या प्रकरणांवर आळा घालायचा म्हटला ना एकच पर्याय, नरेंद्रभाई मोदी. आणि आता जर तुम्ही सांगतो फितुरी जर झाली, आपल्यातले भांडण, जातीय समीकरण, पुढच्या काळात फक्त मागचे दिवस पुढे नाही येणार. या 10 वर्षातला सगळा बदला घेतला जाणार आहे, अख्खा बदला. हे जे शहरांचे नाव बदलले, चांगले चांगले निर्णय घेतले, 370 सारखं अत्यंत घाणेरडं कलम हटवलं, सर्जिकल स्ट्राईक झालं, अयोध्येत राम मंदिर झालं. हे साध्याने टोचलेल्या गोष्टी, या सगळ्या टोचलेल्या गोष्टींचे उद्या जर आपल्याकडे दगाफटका झाला तर त्याचे पडसाद आपल्याला भोगावा लागतील. म्हणून मी म्हणतोय की प्रत्येकाने कामाला लागा, प्रत्येकानं कामाला लागा. लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांची इच्छा आहे. पण आहे ना काय असतं माहितीये का, रामराज्य आणायचं म्हटलं ना बहुमताला किंमत नसते, सार्वमताला किंमत असते. अयोध्येमध्ये त्या काळात आहे ना फक्त 2 मत रामचंद्र प्रभूंच्या विरोधात होते, कैकेयी आणि मंथरा. रामचंद्र प्रभू वनवासाला निघून गेले का? 2 मत विरोधात. आणि मग आहे ना 14 वर्षांनी जेव्हा मंथरेला आणि कैकेयीला पश्चाताप झाला आणि ते म्हटले आमचं चुकलं, रामचंद्र प्रभू अयोध्येत आले आणि मग रामराज्य झालं. तुम्ही आम्ही काय स्वप्न पाहायचंय माहितीये का? मोदी पंतप्रधान होणार आहे, मोदी पंतप्रधान होणार आहे, मोदी पंतप्रधान होणार आहे असं म्हणून आहे ना घरात नाही बसायचं. तुम्ही आम्ही काय स्वप्न पाहायचं? मोदींना इतक्या प्रचंड बहुमतांनी विजय करायचं, इतक्या प्रचंड बहुमतांनी विजय करायचं की पुढच्या पंचवार्षिकला नरेंद्र मोदी विरोधात कोणी फॉर्मच नाही भरला पाहिजे. हो गया ना क्रांती. जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे. जो हिंदुत्व की बात करेगा वही देश पे राज करेगा. हो गया क्रांती. त्या क्रांतीचे साक्षीदार तुम्ही आम्ही सगळे झालो पाहिजे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये नरेंद्रभाई मोदींचं काम, मोदींचं नाही काम, आपलं काम, आपल्या देशाचं काम, आपल्या संस्कृतीचं काम आपल्याला सगळ्यांना करायचंय. आणि जे भुंकत राहतात ना, कुत्ता भुंकताय, हत्ती चालताय, आपण आपलं प्रामाणिकपणे काम पुढे चालत ठेवू. मागच्या काळात आपल्या मुली सुरक्षित नाहीये,
मुंबईमध्ये प्रकार घडला, कर्नाटकमध्ये प्रकार घडला, अहिल्यानगर जिल्ह्यात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक प्रकरण दिवसा सुरू आहे. माझी धनश्रीताईंना विनंती आहे, धनश्रीताई तुम्ही खासदार तर होणारच आहे, पण पुढच्या 5 वर्षामध्ये आहे ना, जिथं जिथं गणेशोत्सव चालू राहतील या अहिल्यानगर जिल्ह्यात, जिथं जिथं नवरात्रोत्सव चालू असतील, तुमच्या स्वतःच्या कष्टातून त्या गणपती मंडळांमध्ये, त्या नवरात्र मंडळांमध्ये द केरळा स्टोरी चित्रपट दाखवा, द काश्मीर फाईल्स चित्रपट दाखवा. कारण आहे ना, आपला हिंदू झोपून राहतो, झोपायच्या बाबतीत लय परफेक्ट, शांत. परवा मी वाचलं की भगवान श्रीकृष्णाला अर्जुनासारख्या योद्ध्याला लढाईला प्रवृत्त करण्यासाठी 18 अध्याय सांगावा लागले. मग अर्जुनासारख्या योद्ध्याला 18 अध्याय, तर अहिल्यानगरच्या अर्जुनाला किती अध्याय लागतील? किती अध्याय? म्हणजे क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. क्षणाक्षणाला आपल्याला काम करावं लागणार आहे, झपाटून घ्यावं लागणार आहे. मी सांगू तुम्हाला, एकटा सागर भाऊ बेग काही करू शकत नाही. गावागावात, घराघरात सागर भाऊ बेग तयार व्हावं लागल, तेव्हा राष्ट्र वाचणार आहे. एकटा ऋषी भाऊ शेटे, एकटा आमचा शरद भाऊ मोळ नाही हो. आता मागच्या काळात आपण कोणाच्या घरी गेलो रे? घरी ओमकार भाऊच्या घरी गेलो, दामा गामा. 22व्या वर्षी ते पोरग हिंदू धर्माचा प्रचंड अभिमान बाळगणार, ही फार मोठी पोकळी आहे. आणि मी म्हणालो ना की आपल्या आपल्यातली ही जी गद्दारी आहे ना, आपल्या आपल्यातले हे वर्चस्ववाद आहे ना, हा आहे ना एका योग्य प्रसंगी टाकून दिला पाहिजे. आपल्याला जर आपल्या बहिणी सुरक्षित ठेवायच्या असतील, आपल्याला आपले धर्मस्थळ सुरक्षित ठेवायचे असतील, या अहिल्यानगर जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात लँड जे आहेत, कुठली जागा उपकरली का तिथं नंदी सापडतायत, महादेवाच्या पिंडी सापडतात. काही तर कामच काढीना धर्मस्थळांचे. ते म्हणतात आहे तसंच राहू दे बाबा. का काम काढायला गेलो खाली पिंड निघाली तर काम काढी ना, काही काढले तरी रात्रीतून उकरून काढी द्या. हे आपल्याला सावध व्हायची वेळ आहे. मी भाषणाचा समारोप करणार आहे. नेहा हिरामठताई, पूनम क्षीरसागर या हिंदुस्थानाच्या ज्या कन्या आहेत, त्यांना मी श्रद्धांजली समर्पित करतो. धनश्रीताईंच्या साक्षीने भाषणाचा समारोप करणार आहे. शेवट तुम्हाला एक गोष्ट सांगणार मी, एक गोष्ट की काय माझं भाषण अटकं नाही लक्षात राहिलं, पण एवढी गोष्ट लक्षात ठेवा, 13 तारखेला कामाला येईल. शेवटची गोष्ट आहे बरं का. चालेल ना सागरबाई? कुठे सागरबाई? समारोप करतो बरं का, आता समारोप करतो. शेवटची गोष्ट सांगतो. 2 वाघ होते, वाघ जंगलात राहायचे. वाघ जंगलातच राहतात, पण कधी कधी पाण्याअभावी येतात, गोदावरीच्या काठ्याने येतात ना शहरात, त्यामुळं म्हटलं जंगलात राहायचे. आणि जंगलाचे राजे होते. इतके पराक्रमी होते, इतके पराक्रमी होते की त्या 2 वाघांच्या वाट्याला कोण जातच नव्हतं, टापच नव्हती कोणाची. कारण ते ना मित्र कमी, भाऊच जास्त होते. अहो केवढी मोठी शिकार असू द्या पुढची, पण दोघांनी एकदा हल्ला केला की समोरच्याचा खात्माच, टिकावं लागणंच शक्य नव्हतं. आणि दोघं संघटित असायचे, हत्ती भाडायचे, उंट भाडायचे, पराक्रमीच. अख्खं जंगल त्यांना घाबरून राहायचं. काय झालं, कोणाची दृष्ट लागली मैत्रीला, दोघांमध्ये गैरसमज झाले. आणि गैरसमज झाल्यानंतर दोघं एकमेकांवर चिडले. तोय मैत्रीला येणार नाही, समोरचा म्हटला तोय मैत्रीला येणार नाही. हा पण म्हटला अरे मैत्रीला काय तो तोंड पाहणार नाही आयुष्यभर, संपली गोष्टी. अक्षरशः दोघांनी ना राज्य वाटून घेतलं. हा पूर्वेला गेला आणि तो पश्चिमेला घेतला. वाटणं झालं, दोघांमध्ये विभक्त झाले, वाहिले निघाले आत्ताच्या भाषेत. आणि हे दोघं वाहिले निघाले. ही बातमी जंगलातल्या
रान कुत्र्यांना कळाली. काही हे दोघं विभक्त झाले. दुसऱ्याच दिवशी रान कुत्र्यांची मीटिंग बसली. दुसऱ्याच दिवशी रान कुत्रे मीटिंग मध्ये बोलू लागले, अरे आपला आजाजांनी खाल्ला, आपला बापजांनी खाल्ला, आपला पंजाजांनी खाल्ला. ते दोन वाघ आता विभक्त झाले. उद्या संघटितपणे आपण सगळे रानकुत्रे त्या वाघांवर आक्रमण करू आणि एका एकाला गाठून मारून टाकू. अहो असली रानकुत्र्यांची मीटिंग गाजली. जयघोष झाला. म्हटले बास आता जंगलाचे राजा आपणच. आणि दुसऱ्या दिवशी नारळ फोडला आणि निघाले रानकुत्रे. पहिला पूर्वेला जो होता राज्य करीत वाघ, त्याच्यावर हल्ला केला. अपराक्रमी होता. एकटा जरी असला तरी झुंजणं सोडणार आहे का तो? लढणं सोडणार आहे का? अवधापाधं फाडायला लागलं ते रानकुत्र्यांना. एका एकाला फाडायला लागलं, पण एकटा लढणार किती? शेवटी रानकुत्रे संघटित होऊन आले होते. आणि रानकुत्रे जर संघटित झाले ना तर वाघाला सुद्धा फाडू शकतात. हे कधीच विसरू नका. संघटित झाले होते. कोण शेपटीला लोचका तोडते, कोण मानेवर घाव करते, कोण तोंड वडते. शेवटी डारकाळ्या फोडत होता, आवाज देत होता, लढत होता, झुंजत होता. आणि याच्या आरडण्याचा आवाज त्या पश्चिमेच्या वाघाला पोहोचला. जास्त डरकाळीचा आवाज त्याला पोहोचला. वाऱ्याच्या वेगानं पळत सुटला. गोळीच्या वेगानं आला आणि धपाधप रानकुत्रे उचलून फेकायला लागला, फाडायला लागला. आणि इतिहास होता, दोघं एकत्रित असल्यावर शत्रूचं चालत नाही. त्यांच्या लक्षात आलं, अरे बाप रे येतं आलं. आणि मग मात्र एक रानकुत्र्याला आता हात गिळणार. तेवढ्यात तो म्हटला, ए बाबा मी आता जाणारच स्वर्गात. स्वर्गात का? नरकातच जाईल मी. पण मला प्रश्न घेऊन मारायचं नाही. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देईन मग काय. ते म्हटलं काय? बोल पटकन, मला लय रानकुत्रे फाडायचे अजून, पटकन बोल. ते म्हटलं तुला काही लाज वाटते का रे? जनाची नाही पण थोडी मनाची. अरे तुम्ही दोघं विभक्त झाले. तू त्याला म्हटला तोंड पाहणार नाही, तो म्हणाला मैत्रीला येणार नाही. म्हणून आम्ही मीटिंग येणार आहे. तुम्ही दोघं संघटित लढणार आहे. तर आम्ही कशाला मीटिंग बसवली असती? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू का आला? त्या वाघाचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. त्या वाघाचे डोळे लाल गुंद झाले, रक्त सळसळलं आणि सळसळत्या रक्तानं तो वाघ म्हणाला, ए रानकुत्रे, आमच्या दोघांमध्ये भांडण झालं होतं खरं, पण आमचं भांडण इतकं पण नाही की त्याचा फायदा रानकुत्रे घेतील. बास माझ्या भावंडांनो, हिंदू भावंडांनो, हे शिका. आपल्यात आरक्षणावरनं वाद असतील, छोटे मोठे मतभेद असतील, पण आपल्या मतभेदांचा फायदा रानकुत्रे घेता कामा नये. एवढी वज्रमूठ बांधा, प्रबोधन करा. आणि जो राम को लाए है हम उनको लाएंगे अशी शपथ घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून आपल्याला जर शोभायचं असेल, शिवरायांचं स्वराज्य हिंदवी स्वराज्य आहे. शपथ सुद्धा कुठं आयऱ्या गायऱ्या ठिकाणी जाऊन नाही घेतलेली, रायरेश्वराच्या मंदिरात घेतली. हा हिंदू धर्माचा अभिमान आहे. तो अभिमान तुम्ही आम्ही बाळगू. आज या 100% मतदान झालं पाहिजे. विशेषतः आपला समाज मतदानाच्या दिवशी गाफील राहतो, झोपून राहतो, ऊन लई आहे, आज फिरायला जायचंय, आज सुट्टी आहे. अशा पद्धतीने गाफील राहू नका. 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वापासून तर खाटेवर पडलेल्या प्रत्येक वृद्धापर्यंत प्रत्येकाचं 100% मतदान कसं करून घेता येईल या पद्धतीने योजना आखा. हिंदू धर्माची भगवी पताका फडकवत ठेवण्यासाठी आपापलं योगदान आपण देऊ अशी या निमित्तानं प्रार्थना करतो. या प्रचंड भव्य आजच्या धर्मसभेसाठी उपस्थित असणाऱ्या डॉक्टर धनश्रीताई सुजयदादा विखे, पूर्ण मी सुरुवातीला विचारलं, म्हटलं ताई गडबड असेल तुम्हाला, जाताय का? म्हणाल्या आरती करून जाते. पण आरती करून जाणारी आमची धनश्रीताई अजूनही धर्म मंडपात बसलेली आहे. धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील
ताईंसाठी जोरदार टाळ्या देऊया. आणि ही सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे, ज्यांना माणसांचे ऑपरेशन करता येतात, त्यांना गावागावातले प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करता येतील. जे शाळेतच गेलं नाही त्याचं काही खरं नसतं भाऊ. त्यामुळे या सुशिक्षित विद्यावान आपल्या भावंडांवर विश्वास ठेवू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. जोरदार घोषणा देऊ म्हणजे घरी झोपलेल्यांचं पण थोडं प्रबोधन होईल. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम. हर हर. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की.